तर सगळ्यात आधी आहे ना, मी कांदा एकदम बारीक चिरून घेते, जो आपल्या डोशामध्ये टाकून घ्यायचा आहे. कांद्याची साल काढून मी थोडा वेळ पाण्यात ठेवले होते, ज्याने कसं कांदा अजिबात झोंबत नाही आणि काही गाण वगैरे असेल तर ती निघून जाईल, म्हणून कांदा मी पाण्यात ठेवला होता. आता छान असा बारीक आपण कांदा चिरून घेऊया. नमस्कार, मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. आणि सगळ्यात आधी सगळ्यांना गुड मॉर्निंग. तुम्हाला आज आहे ना नाश्त्याची रेसिपी दाखवणार आहे. एरवी आपण नेहमीच पोहे बनवत असतो, शिवाय आपली लहान मुलं कोणतीही व्हेजिटेबल किंवा बीट गाजर खायला मागत नाही, तर त्यांना आपण या पद्धतीने खाऊ घालू शकतो. तर मी आज पोह्याचा डोसा बनवणार आहे, तर मुलं देखील आपल्या आवडीने खातील. तर मी तो कसा बनवत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आहे. तर मग चला आपण आता सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आहे ना, मी कांदा एकदम बारीक चिरून घेते, जो आपल्या डोशामध्ये टाकून घ्यायचा आहे. कांद्याची साल काढून मी थोडा वेळ पाण्यात ठेवले होते, ज्याने कसं कांदा अजिबात झोंबत नाही आणि काही गाण वगैरे असेल तर ती निघून जाईल, म्हणून कांदा मी पाण्यात ठेवला होता. आता छान असा बारीक आपण कांदा चिरून घेऊया. अगदी बारीक असं आपल्याला चिरून घ्यायचं आहे आपल्या पोहा डोस्यासाठी. म्हणजे याच्याने कसं कांदा बीट वगैरे याच्याने तो दिसायला देखील सुरेख दिसेल डोसा आणि खायला पण छान लागेल. शिवाय हे पौष्टिक जे आहेत गाजर आणि बीट, ते आपली मुलं इझिली खाऊ शकतील. आता इकडे आपण एक टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा आपण बारीक चिरून घेऊया. टोमॅटो पण आपण पाण्यात ठेवला होता. आता याला मी बारीक चिरून घेते. आणि इकडे आपण बीट आणि गाजर जे आहे ते ऑलरेडी किसून घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा आपण घेतलेली आहे. आपला टोमॅटो पण चिरून झालाय. तर इकडे हे जे जाडे पोहे आहेत, हे मी 2 ते 3 वेळा धुतलेले आहेत आणि थोड्याशा अगदी पाण्यामध्ये हे 5 ते 10 मिनिटं ठेवले, जेणेकरून हे पोहे छान असे स्मॅश झाले ते बघा. तर आता हे आपण हाताने स्मॅश करून घेऊया. आपल्याला काही मिक्सरला वगैरे लावायची गरज नाही आहे, कारण पोहा लगेच पाण्यामध्ये भिजला की लगेच तो चिकट असा होतो, म्हणजे लगेच स्मॅश होतो. म्हणून अगदी 5 मिनिटं त्यांना थोड्याशा पाण्यात मी भिजत ठेवलं होतं. हे बघा लगेच स्मॅश झाला आहे, त्यामुळे काय मिक्सरला लावत नाही, मी हातानेच तो छान असा स्मॅश करून घेते. बघा अगदी स्मॅश झालंय. तर इकडे आपले पोहे छान स्मॅश झालेले आहेत. तर ह्याच्यामध्ये मी इथे पाववाटी हा जाडा रवा घेतलेला आहे, तो सुद्धा आपण टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे आपल्या डोशाला छान असं बाइंडिंग येईल. आता याच्यामध्ये ही जी कढीपत्त्याची बारीक चिरलेली पानं ती टाकून घेणार आहे आपण. थोडंसं किसलेलं जे बीट आहे ते टाकून घेऊयात आपण. किसलेले गाजर आहे ते टाकून घेऊया. आपल्याला जर वाटतं तर याच्यामध्ये आपण बाकीचे व्हेजिटेबल सुद्धा टाकू शकतो. जे 2 कांदे चिरलेले आहेत ते सुद्धा टाकूया आपण याच्यात.
आणि हा जो टोमॅटो आहे बारीक चिरलेला तो सुद्धा आपण टाकून घेणार आहोत. खूप जास्त अशी कोथिंबीर आपण इथे वापरलेली आहे. याच्याने कशी छान असं सुगंध सुद्धा येईल आपल्या डोश्याला. आता याच्यामध्ये आपण ही जी अद्रक लसूणची पेस्ट आहे ती टाकून घेणार आहे. याच्याने कसं आपला पोह्याला वेगळी अशी चव येते. नेहमी आपण कसं मीठ वगैरे टाकूनच पोहे आंबून वगैरे बनवतो ना डोसे, तर ह्याच्याने एक वेगळी अशी टेस्ट येते, म्हणून इथे मी अद्रक लसूण मिरचीची पेस्ट वापरलेली आहे. आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत. आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी आधी टाकून घेऊया आणि छान असं हे मिक्स करून घेऊया. आणि जास्त असं पाणी टाकायचं नाही, मग पूर्ण पातळ होईल ते आणि मग आपले हे जे पोह्याचे डोसे आहेत ते अजिबात फुलतणार नाही. तर आधी सगळ्यात आधी मिक्स करूया आणि लागेल तसं आपण पाणी टाकून घेणार आहे. याच्यामध्ये जरा आपल्याला मध्यम असंच ठेवायचं आहे. पूर्ण आपलं डोसा बॅटर सारखं असं पूर्ण पातळ नाही करायचं आहे. तर हे सगळं व्यवस्थित आपण असं मिक्स करून घेऊया. हे बघा, हे आता घट्टसर आहे. मी थोडंसं पाणी टाकलंय म्हणून. तर आता आपण अगदी थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि हे छान असं आपण रेडी करून घेऊया. असं थोडंसं याच्यामध्ये जो आपण रवा टाकले तो सुद्धा जरा याच्यामध्ये असं जरा फुलेल. घट्टसर असं आहे, तर अगदी मी हलकंसं थोडंसं पाणी टाकून घेते. तर इकडे बघा, आपलं हे पोह्याचं बॅटर छान असं तयार झालेलं आहे. पूर्ण पातळ असं नाही केलेलं आहे, जरा घट्टसर केलेलं आहे, जेणेकरून कसे आपल्याला छान असे पॅनवरती हे डोसे टाकता येतील. आणि अगदीच पातळ झालं तर काय होईल माहिती आहे का, हे उलटणार सुद्धा नाही आणि खाली लागतील आणि चिपकतील. पोहा कसा एकदम असा लुसलुशीत असतो ना, त्याच्यामुळे तो चिपकेल. त्या हिशोबाने आपल्याला पाणी याच्यामध्ये कमीच टाकायचं आहे. तर आता आपण डोसे बनवायला सुरुवात करूया. तर आता आपण डोसा बनवण्यासाठी पॅन गरम करत ठेवलेला आहे. हा डोसा पॅनच इथे मी वापरला आहे. तर सगळ्यात आधी आपण त्याच्यात तेल टाकून घेऊया. मी सगळ्या बाजूने तेल टाकून घेते. सुरुवातीला जरा आपल्याला तेल जरा पॅनला लावून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने आपल्याला छान तेल लावून घ्यायचं आहे आणि जरा गरम करून घ्यायचं आहे. तर इकडे आपण गॅसवरती पॅन ठेवले, आता तेल लावून घेतलेलं आहे आणि पॅन आपला व्यवस्थित गरम झालेला आहे. त्याच्यावरती आपण हे पोह्याचं बॅटर असं टाकून घेणार आहे आणि ते चमच्याने व्यवस्थित असं सगळ्या बाजूने स्प्रेड करून घेऊया. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं आपण वाफवून घेणार आहे. 5 मिनिटं. आपण झाकण काढून घेऊया. पलटी मारूयात आपण. साईडून असं सोडून घेऊया आणि पटकन याला असं पलटी मारून घेऊया. आता आपली एक बाजू छान अशी झालेली आहे, तर वरून थोडंसं अजून आपण तेल टाकूया आणि दुसरी बाजू सुद्धा आपण अशी छान अशी क्रिस्पी करून घेऊया. आता आपण हा काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपण दुसरे देखील बनवून घेणार आहोत.
छान असं त्याला आपण क्रिस्पी असं शेकून घेऊया आणि आता आपण हा काढून घेऊया. तर मंडळी अशा प्रकारे आपले छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत खायला खूप असे चविष्ट लागणारे असे हे डोसे तयार झालेले आहेत. तुम्हाला सुद्धा जर हे आपली याची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्ही सुद्धा मस्त खा आणि सुदृढ राहा.